तर मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून मनसे आक्रमक झाली आहे। संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत मोर्चा काढला। यावेळी रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे स्टेशनवरच्या अनधिकृत टपऱ्या हटवा, नाहीतर मनसे स्टाईलने टपऱ्या उखडून टाकू असा इशाराच यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आला। हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू, तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी, हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना। ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा। हे स्टॉलची गरज आम्हाला नाही, आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार। याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या। हे जे मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना, ते बंद करा, नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू। आज आमची तुम्हाला ताकीद देतो या बाबतीमध्ये। तर रेल्वे प्रशासनाकडून मनसेच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अपघाताची शक्यता 3 महिन्यांपूर्वी पत्राद्वारे दिली होती। प्रवाशांची संख्या, त्या प्रमाणात ट्रेनमध्ये आसन क्षमता असावी, दिवा सीएसएमटी लोकल सेवा चालू करण्यात येणाऱ्या अडचणींची लेखी माहिती द्यावी। स्वतंत्र एसी लोकल चालवण्यापेक्षा प्रत्येक लोकलला काही डबे एसी जोडावे। रेल्वे अपघात नुकसान भरपाईची रक्कम तुटपुंजी आहे, ती वाढवून 25 लाख करा, अशा मागण्या मनसेनं रेल्वे प्रशासनाकडून केल्या।